धनंजय मुंडेंनी अखेर राजीनामा दिला। हत्येच्या 84 दिवसांनंतर संतोष देशमुखांची हत्या करतानाचे फोटो समोर आल्यानंतर वैद्यकीय कारण सांगून नैतिकता म्हणून का होईना पण धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला। पण आता या राजीनाम्यानंतर पुढे काय होणार? धनंजय मुंडे आता काय करणार? त्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात सह आरोपी म्हणून अटक होणार का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। म्हणून आता राजीनाम्यानंतर पुढे काय होऊ शकतं ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया, तुम्ही पाहताय महाराष्ट्र गट्टा। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने सादर केलेल्या आरोपपत्रानुसार वाल्मिक कराड हा हत्येमागचा मास्टरमाइंड असल्याचं आता कोणापासून लपून नाही। हाच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय। मुंडे यांच्या निवडणुकीचे व्यवस्थापन वाल्मिक कराडकडे होते। मुंडेंच्या अनुपस्थितीत कराडच त्यांच्या मतदारसंघाचा वाली होता असे म्हटले जाते। राजकीय भय मुंडेंचा वरदहस्त आणि व्यवस्थेवर नियंत्रण असल्याने कराडने बीडमध्ये गुन्हे केले आणि करत राहिला असा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो। मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड आरोपी असल्याने या प्रकरणी तपास योग्य रीतीने होणार नाही म्हणून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती। अशातच अखेर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला, परंतु पुढे काय असा प्रश्न निर्माण झालाय। यासोबतच विरोधकांनी देखील धनंजय मुंडेंना सह आरोपी करा अशी मागणी केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर सोमवारी रात्री देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची एक बैठक पार पडली होती। जवळपास 2 तास ही बैठक सुरू होती। या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना उद्या मंत्रिपदाचा राजीनामा द्या अशी सूचना केली होती। त्यानुसार धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला आहे। धनंजय मुंडे यांनी नुकताच त्यांचा राजीनामा दिला आहे। त्यांनी नैतिकतेवर राजीनामा दिला आहे अशी एका वाक्यात प्रतिक्रिया अजित पवारांनी याबाबत बोलताना दिली आहे। पण धनंजय मुंडेंनी नैतिकता म्हणून राजीनामा दिला असं अजित पवार सांगत असताना वैद्यकीय कारणास्तव मी राजीनामा दिल्याचं धनंजय मुंडेंनी ट्विट केलं। धनंजय मुंडे व अजित पवार सांगत असलेल्या कारणांमध्ये फरक होता। त्यामुळे राजीनामा धनंजय मुंडेंनी दिला का त्यांना द्यायला लावला? धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायचाच नव्हता अशी शंका या सगळ्यावर व्यक्त केली जात आहे। धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद गेले असले तरी संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांना अभय मिळण्याची शक्यता आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंना अभय देण्याच्या शब्दावरच त्यांना राजीनामा द्यायला सांगितला आणि त्या बोलीवरच धनंजय मुंडेंनी त्यांचा राजीनामा दिला अशा चर्चा आहेत। परिणामी संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड त्यांचा निकटवर्तीय असल्याने धनंजय मुंडे यांना सह आरोपी केलं जाणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येते। यासोबतच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात धनंजय मुंडे यांच्या विरोधात कुठलाही थेट पुरावा सादर करण्यात आलेला नाहीये। त्यामुळे या आरोपपत्राचा दाखला देत मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही धनंजय मुंडे यांच्याबाबत कुठलीही कार्यवाही करण्यात येणार नाही असं सांगितलं जात असून राजीनामा दिल्यानंतरही धनंजय मुंडेंबाबतीत होणाऱ्या पुढील कार्यवाहीकडे मुख्यमंत्री कार्यालय व महायुती सरकार लक्ष ठेवून असेल अशी शक्यता आहे। दरम्यान या सगळ्या चर्चा सुरू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत भाष्य करणारं अधिकृत पत्रक जारी करण्यात आलं आहे। त्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे। बीडसह संपूर्ण राज्यभरातील आमच्या पक्षाच्या नेत्यांनी याबाबत अत्यंत ठाम भूमिका घेतली आहे। आज धनंजय मुंडे यांनी घेतलेला राजीनाम्याचा निर्णय हा नैतिकतेला धरून आहे। संतोष देशमुख प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय सुरू आहे आणि तो असाच चालू राहून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही आमची अपेक्षा आहे। हे प्रकरण न्यायालय नसून या तपासाबाबत अधिक भाष्य करणे उचित ठरणार नाही। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे सांगू इच्छितो की कोणत्याही गुन्ह्याला, गैरकृत्याला पक्षाचे किंवा आमच्या नेत्यांचे कधीही समर्थन असणार नाही। आजच्या घटनेतून हाच संदेश राज्याला गेला आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर करताना म्हटलं आहे। हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे नव्हता। या राजीनाम्यापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे नव्हती।
धनंजय मुंडेंनी घेतलेला निर्णय देर आहे, दुरुस्त आहे असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामधून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा किंबहुना त्यांनी मंत्रिपदाची शपथच घेऊ नये अशी महायुतीमधील अनेकांची इच्छा होती असं दिसून येत आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पूर्वीच नैतिक मुद्द्यांवर स्वतः राजीनामा देण्याचे उदाहरण सांगितले होते. यावरून कुठेतरी धनंजय मुंडेच राजीनामा द्यायला तयार नव्हते असा अंदाज लावला जात आहे. मंत्रिपद गेलं असलं तरी सुद्धा संतोष देशमुख हत्या प्रकरणामधून अभय मिळणं हा धनंजय मुंडेंसाठी खूप मोठा दिलासा असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच या संबंधी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता देखील तशी कमीच आहे. तर यावर तुमचे मत काय? तुम्हाला काय वाटतं? संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सह आरोपी करणार का? ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.